डीजे वर तर आता बंदी आणली, पण सोलापूरमधल्या रिक्षांमध्ये जो धूमधडाका सुरू असतो तो कधी संपवणार असा संतप्त सवाल सोलापूरकरांनी उपस्थित केलाय. शहराला ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात ढकलणाऱ्या डीजे आणि डॉल्बीला हद्दपार करण्यात सोलापूरकरांना यश आले असले तरी आता रस्त्यांवरील रिक्षांमधील अवैध साऊंड सिस्टीम नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सोलापूर डीजे मुक्त झाले, मग रिक्षांमधील हा कर्णकर्कश आवाज कधी बंद होणार असा संतप्त सवाल सुशिक्षित सोलापूरकरांकडून विचारला जात आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कडक भूमिकेमुळे आणि सोलापूरकरांनी घेतलेल्या नो डीजेच्या शपथेमुळे शहरातील गणेशोत्सवासह सर्वच धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका पूर्णपणे डीजे मुक्त झाल्या. प्रशासनाच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे सोलापूरने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यात या मोहिमेमुळे मोठी मदत झाली. डीजेवर बंदी आली असली तरी सोलापूर शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या अनेक रिक्षा चालते फिरते डीजे बनल्याचे चित्र आहे. अनेक रिक्षावाल्यांनी आपल्या वाहनात मोठ्या क्षमतेचे स्पीकर्स आणि बफर बसवले आहेत. रस्त्यावरून जाताना कानठळा बसवणाऱ्या आवाजात गाणी वाजवली जातात. शाळा, महाविद्यालये, रुग्णांच्या शांतता क्षेत्रातून जातानाही या आवाजाची तीव्रता कमी केली जात नाही. सोलापूर शहरातील कुमठानाका, स्वागतनगर, नीलमनगर, शांतीनगर, देसाईनगर, आसरा चौक या मार्गांवर रिक्षाचालक मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवत रिक्षा चालवतात. या मोठ्या आवाजाचा त्रास केवळ पादचाऱ्यांनाच नाही तर रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सहन करावं लागत आहे. यामुळे हृदयविकाराचे रुग्ण आणि शाळकरी मुलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने मिरवणुकीतील डीजे बंद करून सोलापूरला शांतता दिली, याबद्दल आभार. पण आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून धावणाऱ्या या रिक्षांमधील अनधिकृत साऊंड सिस्टीमवरही वाहतूक पोलिसांनी आरटीओच्या मदतीने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.